चला बघा, लक्ष द्या. ते सध्या वापरणं झालं सर, ते सेल म्हणजे त्याचे सेल संपल, ते सेल आणायला सेल टाकून नाही बघितलं. हो, हे माहीतच ना. त्याच्यामध्ये सेल संपल, त्याच्यामध्ये ना सेल आणायला लावले पण टाकून नाही बघितलं. चला पहा, लक्ष द्या. आपण काल ट्रिग्नोमेट्री याविषयी डिस्कशन केलं होतं. ट्रिग्नोमेट्रीचं एकदम बेसिक डिस्कशन आपण केलं होतं. तर बेसिक डिस्कशन मध्ये आपल्याला जो मेन टेबल आहे साइन, कॉस आणि टॅन यांचा जो टेबल आहे तो आपल्याला एकदम ऍक्युरेट माहिती असला पाहिजे. 0 to 90 पर्यंतचे सर्व जे फंक्शन आहेत ते आपल्याला आले पाहिजे, राईट. तर यामध्ये एक रॅन्डम व्हॅल्यू विचारल्यानंतर पाहूया किती जणांना येतंय. साइन 60 ची व्हॅल्यू सांगा बरं. साइन 60 ची व्हॅल्यू शॉर्टकट मध्ये सांगितलं तरी चालतंय, कोणाला रूट वगैरे टाइप करता येत नसेल बघू द्या मला. खूप बेसिक गोष्ट आहे ती. रूट 3/2 बार रूट 3/2 साइन 60. देन कॉस 45 सांगा बरं. cos 45, the value will be cos 45 is 1/√2. tan 30 सांगा. आता तुम्हीच ठरवायचंय तुम्हाला गरज आहे का नाही टेबल पाठ करायची, त्याच्याशिवाय पुढे जाता येणार नाही आपल्याला. व्हॅल्यू ऑफ tan 30 is 1/√3. राईट आहे का बघा. बघा, ओके. एवढं डिस्कशन जर झालं असेल तर आता आपण पुढे जाऊया. आपल्याला आतापर्यंत ट्रिग्नोमेट्री मध्ये झालं होतं साइन, कॉस, टॅन ची डेफिनेशन माहिती होती. जस्ट आता पहा, बघा याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्री मध्ये 30, 45, 60 हे अँगल आता आपल्याला पाठ आहे, बरोबर आहे. तर आता पुढे जाण्याच्या आधी एक गोष्ट, हे जे अँगल मेजर करतोय आपण, या अँगलचं युनिट काय आहे. अँगलचं युनिट, अँगल कशामध्ये मेजर करतोय आपण सध्या. अँगल कशामध्ये मेजर करतोय बघा बरं. सध्या आपण जे अँगलचं युनिट म्हणता येईल ते कशामध्ये आहे युनिट. डिग्री, राईट. आपण 30 डिग्री म्हणतोय, 60 डिग्री म्हणतोय, 45 डिग्री म्हणतोय. तर डिग्री सारखं एक अँगलला एक दुसरं एक युनिट आहे, दॅट इज कॉल्ड ॲज रॅडियन. बघा, रॅडियन हे अँगलचं दुसरं युनिट आहे, रॅडियन. अँड we have to see the relation between radian and degree. सहसा अँगल रॅडियन मध्ये जर वापरला जातो तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायचंय, 180 डिग्री म्हणजे पाय रॅडियन. रॅडियनला असं लिहितात, वर सी लिहितात, तुम्हाला येत पण नाही. चला परत एकदा, 180 डिग्री म्हणजे किती रॅडियन व्हायले.
180 डिग्री म्हणजे किती रॅडियन व्हायले? पाय व्हायले. मग आता मला 30 डिग्री म्हणजे किती रॅडियन काढायचे? बेसिक आहे, स्कॉलरशिपला गणित करतो तसं आहे का बघा. 180 डिग्रीला किती रॅडियन होतं? पाय रॅडियन. 30 डिग्रीला किती रॅडियन होईल सांगा मला. समजा मी काहीतरी x घेतलं तर कसं करतो आपण? x इंटू 180, स्कॉलरशिपचं गणित आठवतंय का? इज इक्वल टू पाय इंटू 30. x इज इक्वल टू पाय इंटू 30 बाय 180. म्हणजेच हे 1/6 दॅट इज x इज इक्वल टू पाय बाय 6 आलं. Means 30 degree means how much radian? 30 degree is equal to pi by 6 radian. आता कोणी कोणी काय करेल? डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवेल की बाबा रे डिग्री मध्ये जर दिलं, रॅडियन मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर 30 ला कितीने मल्टिप्लाय करायचं बोला लवकर? पाय बाय 180. ज्यांना असं लक्षात ठेवायचं त्याने असं लक्षात ठेवा, किंवा बेसिक आपण एवढं मात्र विसरायचं नाही. 180 डिग्री म्हणजे पाय रॅडियन. त्याच्यावरून तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. किंवा तुम्हाला त्याच्यामधून अजून शॉर्ट पद्धतीने पाहिजे तर एवढं लक्षात ठेवा, डिग्री मध्ये दिले, रॅडियन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याला पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करा. रॅडियन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याला पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करा. परत एकदा रिपीट करतोय, रॅडियन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करा. चला बरं 45 ला कन्वर्ट करून दाखवा. 45 डिग्री मीन्स हाऊ मच रॅडियन? 45 डिग्री. चला पटकन, एकदम बेसिक कन्सेप्ट आहे हा, आधी संपवायचा आहे. डिग्री आणि रॅडियन मध्ये रिलेशन लिहून घ्या. द युनिट ऑफ अँगल्स आर डिग्री अँड रॅडियन. पाय बाय 45 ला आलं पाय बाय 4 आले का बघा सर्वांचं? पाय बाय 4 आलंय का सर्वांचं बघा? आदित्य 4 कसं आलं फक्त तुझं? पाय बाय 4 येईल ना, राईट? बर, तिथे लिहून घ्या युनिट्स ऑफ अँगल डिग्री अँड रॅडियन. लिहून घ्या units of angle are degree and radian. Units of angles are degree and radian. Degree and radian. To convert, आधी त्याच्या खाली आधी लिहा 180 degree is equal to pi radian. 180 degree is equal to pi radian. degree means pi radian. To convert degree into radian. To convert degree into radian, multiply by. To convert degree into radian. To convert degree into radian, multiply by pi by 180. Pi by 180. Pi by 180. एक्झाम्पल पण लिहून घ्या, तिथे 2-3 एक्झाम्पल लिहून घ्या. एक्झाम्पलने जास्त विद्यार्थ्यांना अंडरस्टँडिंग होत असते, त्यामुळे जास्तीत जास्त एक्झाम्पल वर भर देणे, जास्त एक्झाम्पल सॉल्व करणे, जास्त एक्झाम्पल सोडवणे. फिजिक्स साठी ऑलवेज ते तुमचं लास्ट पर्यंत असणार, लक्षात ठेवा. आणि आपल्याला प्रत्येक विषयाला त्या विषयानुसार थोडेफार बदल करावे लागतील. एक्झाम्पल लिहून घ्या. 30 डिग्रीला जर करायचं असेल तर 30 ला पाय बाय 180 ने मल्टिप्लाय केलं, 45 ला पाय बाय 180 ने मल्टिप्लाय केलं,
360 डिग्री म्हणजे सांगा बरं मग. 360 डिग्री म्हणजे किती होईल? 360 डिग्री म्हणजे किती होईल सांगा? 2 पाय होईल. 360 डिग्री 180 ला पाय आहे, 180 च्या दुप्पट. बघा आपलं मॅथ बरोबर बसते का? 360 डिग्रीचाच एक राऊंड असतो का असा? हा पूर्ण अँगल कितीचा असतो? 360 चा असतो का नाही? एक राऊंड जो आहे तो किती डिग्रीचा असतो? 360 डिग्रीचा. म्हणजेच रॅडियन मध्ये हा एक राऊंड 2 पायचा असतो. लक्षात घ्या, रॅडियन मध्ये तो जो एक राऊंड आहे तो कितीचा असतो? 2 पायचा. आपल्याला ट्रिक कळले की डिग्रीचं रॅडियन मध्ये कन्वर्ट करत असताना पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करावं लागेल. आता त्याच्या उलट जर असलं तर 3 पाय बाय 2 च डिग्री, 3 पाय बाय 2 म्हणजे किती डिग्री? 3 पाय बाय 2, 3 पाय बाय 2 इथे कितीने मल्टिप्लाय करत होतो? पाय बाय 180 ने. बरोबर आहे का नाही? रॅडियन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. आता डिग्री मध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याच्या उलट करा. 180 बाय पाय ने मल्टिप्लाय करा. आधी लिहून घ्या तिथे शॉर्ट मध्ये, टू कन्वर्ट रॅडियन इनटू डिग्री. टू कन्वर्ट रॅडियन इनटू डिग्री. टू कन्वर्ट रॅडियन इनटू डिग्री. To convert radian into degree, multiply by 180 by pi. Multiply by 180 by pi. Multiply by 180 by pi. करून बघा एक्झाम्पल. 3 पाय बाय 2 ला डिग्री मध्ये करायचे. 3 पाय बाय 2 ला डिग्री मध्ये करायचे. पाय बाय 2 ला डिग्री मध्ये करायचंय. मल्टिप्लाय करणार मी. मल्टिप्लाय कितीने करणार? 180 बाय पाय ने करणार. आता 180 बाय पाय ने करणार. पाय पाय विल गेट कॅन्सल, डिवायडेड बाय 2 असल्यामुळे 90 into 3. आले का आन्सर सर्वांचं? सर्वांचा आलाय. व्हेरी गुड. राईट. ओके, चला अजून एक कन्वर्जन करू, बाकी पुढे पाहूया. आता 2 पाय बाय 3. 2 पाय बाय 3 ला डिग्री मध्ये कन्वर्ट करा. 2 पाय बाय 3. 2 पाय बाय 3. राइट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. 2 पाय बाय 3 सिंपल आहे. 180 बाय पाय ने मल्टिप्लाय करा. पाय पाय विल गेट कॅन्सल. 3 ला 180 ने भाग घाला. 60 येईल. राइट. करेक्ट आहे का बघा? तर आता यामध्ये अजून एक लगेचच एक छोटासा कन्सेप्ट आहे. मी काय सांगितलं, एक पूर्ण राऊंड व्हायला एकतर 360 डिग्री लागतो किंवा 2 पाय रॅडियन. बरोबर आहे का नाही? मग आपल्याला जर असं दिलंय, अँगल बघा किती दिला आपल्याला. अँगल जो दिलाय तो 450 डिग्री जर दिला, किती दिलेला आहे? 450 डिग्री.
तर तो कसा दाखवायचा 450 डिग्री, एक राऊंड तर 360 डिग्रीचा होतो, तर 450 डिग्री कसं दाखवायचं मग? आता हे एक राऊंड झाले म्हणजे इथं 360 डिग्री झाला, मग याच्यातून 360 वजा करा, उरणार किती? आता याच्या पुढे किती उरला? 360च्या पुढे किती उरला? 90 उरला का बघा. म्हणजे ऍक्च्युली 450 म्हणजे हे एक राऊंड असा इथपर्यंत आणि परत इथपर्यंत, हे म्हणजे 450 आहे. म्हणजे ते आपल्यासाठी किती घेणार आपण तो अँगल? तो अँगल किती घेणार? 90 डिग्री घ्यायचा. तो जो अँगल आहे तो किती घ्यायचा आपण? 90 डिग्री. बिकॉज फॉर वन रोटेशन इट विल कव्हर, तिथे लिहा, in one rotation, one complete rotation, असं करा, one complete rotation, in one complete rotation it will cover 2 pi radian or 360 degree. 2 pi radian or 360 degree. आतापर्यंत सांगितलेलं सर्व क्लिअर आहे का सांगा मला, येस किंवा नो मध्ये, म्हणजे आपल्याला पुढचा मेन टॉपिक सुरू करता येतो. याच्या पुढे थोडस अजून जरासं फिक्सड आहे, हा पूर्ण टॉपिक संपू द्या. आता मी जे सुरू करायलोय ते एकदा संपू द्या, मग त्याला एकदाच असं रिवाइज केल्यानंतर तुमच्या अजून परफेक्ट लक्षात बसेल. पण बघा आतापर्यंत आता ट्रिग्नॉमेट्री म्हणजे आपल्याला काय पाहायचे, आपण फाउंडेशन मध्ये ट्रिग्नॉमेट्री का शिकतोय, का म्हणजे कशासाठी लागणार आहे आपल्याला? 0 to 90 पर्यंतचे आपण अँगल तर पाठ केले, बरोबर आहे. मग फिजिक्स मध्ये खूप सारे आपल्याला फॉर्म्युले कसे असणार आहेत, समजा आपल्याला फॉर्म्युले आहेत की वर्क डनचा फॉर्म्युला आहे. जस्ट एक्झाम्पल देतोय तुम्हाला, वर्क डनचा एक फॉर्म्युला असतो, W work done is equal to F cos theta. काय फॉर्म्युला सांगा? वर्क डन चा फॉर्म्युला आहे, हे W म्हणजे वर्क लिहितात, वर्क साठी W, F म्हणजे फोर्स, S म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि cos थीटा म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मधला अँगल. म्हणजे समजा एक ऑब्जेक्ट वर असा फोर्स लावलेला 5 न्यूटनचा बघा, आणि त्याची डिस्प्लेसमेंट जी झाली ती 10 मीटर झाली. डिस्प्लेसमेंट किती झाली? 10 मीटर. तर फोर्स वर्क डनचा फॉर्म्युला वापरणार आपण. फोर्स किती आहे सांगा? फोर्स आहे 5 न्यूटन, डिस्प्लेसमेंट 10 मीटर, आणि थीटा हा अँगल किती आहे सांगा मला? थीटा अँगल फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मधला अँगल, या दोन लाईन मधला अँगल कसा किती असतो रे? पॅरलल लाईन्स आहेत, पॅरलल लाईन्स आहेत. पॅरलल लाईन्स मध्ये अँगल 90 असतो का 0 असतो? पॅरलल लाईन्स मध्ये विचार करून सांगा, जरा नवीन कन्सेप्ट आहे, मी म्हणलंय थोडस कन्फ्युजन व्हायचं नाही. ही लाईन आहे अशीच, आणि त्याच लाईन मध्ये डिस्प्लेसमेंट आहे. या दोघांमध्ये अँगल किती आहे? या दोघांमध्ये अँगल किती आहे? 0 आहे, कारण आपल्याला माहिती आहे पॅरलल लाईन मध्ये अँगल किती असतो? पॅरलल लाईन मध्ये अँगल किती असतो? 0. मग मी काय लिहिणार? cos ऑफ 0 लिहिणार. काय लिहिणार? मग cos ऑफ 0 ची व्हॅल्यू माहिती असली पाहिजे. आता त्यासाठी टेबल पाठ केलाय. काय आहे? 5 into 10 हे होणार 50 into cos 0 ची व्हॅल्यू 1 आहे. सो वर्क डन किती आलं? 50 जूल. आपण युनिट वगैरे बघूया ते सर्व. आता सध्या ट्रिग्नॉमेट्रीवर फोकस आहे आपलं. एकदाच 12 गोष्टी आणून ठेवायच्या नाही.
एक एक क्लिअर करायचं. वर्क आलं का कॅल्क्युलेट करता, राईट. हाच जर प्रॉब्लेम मॉडिफाय करूया आता. 5 न्यूटन फोर्स जो आहे, 5 न्यूटन फोर्स, ही पहिली केस झाली. हा दुसऱ्या केस मध्ये काय म्हणलंय, हे पहिल्या केस साठी डायग्राम झाले. दुसऱ्या केस मध्ये काय म्हणलंय, हा 5 न्यूटन जो फोर्स आहे आणि डिस्प्लेसमेंट 10 मीटरची आहे, त्यांच्यामध्ये जो अँगल आहे तो 60 डिग्री दिलाय. 60 डिग्री गाडी मध्ये द्यावं म्हणतो हे का नाही. आता सांगा मला वर्क डन किती येतं, किती येतं, 25 येतं. सर्वांचं 25 आले का बघू द्या मला आधी. सिंपल आहे. तुम्ही वर्क डनचा फॉर्म्युलाच इथे लर्न केलात बघा. तुम्ही वर्क डनचा फॉर्म्युलाच इथे लर्न केला. कसा लर्न केलात वर्क डनचा फॉर्म्युला, फोर्स सेम फॉर्म्युला आहे, F cos थीटा. फोर्सची व्हॅल्यू 5, डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू 10 cos थीटा, cos ऑफ 60 डिग्री. त्याच्यासाठीच व्हॅल्यू पार्ट केलं आपण, cos ऑफ 60. फक्त दिशा अक्षर आलं पाहिजे असं. cos ऑफ 60 हाफ येतं, सो 5 into 10 into हाफ, हे 25 जूल होईल का. अवघड व्हायला सर, फिजिक्स शिकवायला लागले फाउंडेशन म्हणून, असं काही नाही ना. 25 जूल होईल का, राईट. आता तिसरी जर केस दिली तर तुम्हाला वर्क डन काढता येईल का. थर्ड केस दिले तर तुम्ही वर्क डन काढून दाखवसाल मला नक्की. थर्ड केस साठी डायग्राम काढतो बघा. फाइव न्यूटन डिस्प्लेसमेंट, sorry 10 meter displacement, 5 Newton force, and this angle is pi by 2. This angle is pi by 2. चलो व्यवस्थित तोंडी येत असेल तोंडी किंवा लिहून काढा, हे लिहून घ्या. थर्ड केस साठी फॉर्म्युला कोणता वापरलात, F cos थीटा. फोर्सची व्हॅल्यू 5, डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू 10, cos पाय बाय 2. cos पाय बाय 2 म्हणजे किती असते रे, पाय बाय 2 म्हणजे 90 आणि cos 90 0. समजलं का सांगा इथपर्यंत. आता ते वर्क आपल्याला एक चॅप्टर आहे वेगळा, वर्क पॉवर नावाचा, त्याच्यामध्ये अशा डिस्कस केल्यात. तर मी एक फॉर्म्युला घेऊन तुम्हाला समजवलं की ट्रिग्नॉमेट्री कशी वापरायची आपल्याला. हे एकच वे नाही, अजून वेगवेगळ्या मेथडने वापरायचं ट्रिग्नॉमेट्री. आन्सर 0 आलं. 3 एक्झाम्पल घेतले. आता चौथं एक्झाम्पल मी काहीच आन्सर सांगणार नाही, फक्त आणि फक्त तुम्हाला काढायचे. नक्की बरोबर आहे. चला 3 एक्झाम्पल घेतलेत. आता तर पक्क कळलंय की कसं असते नेमकं फोर्स. लिहून घेणार का, लिहून घेणार का सांगा. लिहून घ्यायचं असेल तर स्क्रीनशॉट घेता का, स्क्रीनशॉट घेता नंतर लिहून घेता. थोडं डिस्कस करूया. ते काय व्हायलंय, 2 मीटिंगच्या ऐवजी एकच मीटिंग मध्ये पटपट सांगितलं तर बरं पडायला. दुसरी मीटिंग परत जॉईन व्हायला 5 मिनिट जातात तुमचे, ते पुढे 11ला वेगळा क्लास असते, असं काहीतरी असते दरवेळेस. म्हणजे नेक्स्ट मीटिंग घ्यायचा, ते जॉईन करायचं अवघड व्हायला, 5 मिनिटं यायला जायला लागते. स्क्रीनशॉट घ्या ज्यांना लिहायचं त्यांनी, पण लिहून असेल द्या, मेमरी जाते. नाही तर तो शॉर्ट मध्ये लिहून घेतो पर्यंत, शॉर्ट मध्ये येतो 2-3 दिवस. बाकीच्यांनी स्क्रीनशॉट घ्या जे ऑनलाईन करतायत. डन. झालं का सांगा. तर आता प्रॉब्लेम काय आहे माझा बघा, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट
तेच घेऊया 5 न्यूटन आणि 10 मीटर and this angle is 120. This angle is 120. आता वर्क डन काढून दाखवा. आता वर्क डन काढून दाखवा. आता वर्क डन काढून दाखवा. ओके, व्हेरी गुड आदित्य. ₹25.3 आले. प्रॉब्लेम काय आले ते कळलं का? बघा, यस कॉस 120 काढायचे. आपला मेन प्रॉब्लेम काय आहे? आपण कॉसच्या कुठून कुठपर्यंतच्या व्हॅल्यू पाठ केल्या? 0 पासून 90 च्या. हे चिटिंग आहे का नाही बघा बरं. 2 दिवस 0 to 90 पाठ करा म्हणलं. आणि एक्झाम्पल किती? एक्झाम्पल मध्ये किती दिलं? 120 डिग्री. बरोबर आहे का नाही? मग हेच आपल्याला नेक्स्ट बीट मध्ये लर्न करायचे की कॉस 120 साइन 120 आलं तर त्याची व्हॅल्यू कशी फाइंड करायची. आता हे क्लिअर झालं का? काही जणांनी करेक्ट आन्सर दिलाय, त्यांना माहिती असेल कसं काढायचंय ते. आपण पूर्ण ओव्हरऑल पाहणार आहोत. तर हे क्लिअर झालं का की आपल्याला ट्रिग्नॉमेट्री कशासाठी लागणार आहे? 120 150 180 270 हे क्लिअर झालं का? की आपल्याला फक्त 0 to 90 पर्यंत असून चालणार नाही. टॅन साइन कॉसच्या व्हॅल्यू आपल्याला 0 to पूर्ण कितीही अँगल दिला तरी काढता यायला पाहिजे. आणि त्यासाठी आपण पुढचं हे जे बीट आहे ते पाहणार आहोत. मग बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे तुम्हाला क्वाड्रंट माहिती आहेत का? बघा बरं, क्वाड्रंट ऐकले का कधी? एक्स ऍक्सिस असते, हे वाय ऍक्सिस असते. आपण सहसा अँगल असा मोजत असतो हॉरिझॉन्टल पासून. यस, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट. -25 -25 cos 120 ची व्हॅल्यू करता येत नाही का? हा, मग cos 30 काढायचं असतं का sin 30 काढायचं असतं? 90 असलं, ऑड असलं बघा. आता तेच cos 120 कसं काढायचं, इथं प्रॉब्लेम आला. आता तो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतोय. तो प्रॉब्लेम असा छोटा नाहीये. आता सर्वच बघायचं 120 आल्यावर 150 आल्यावर, त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम आता बाजूला राहू द्या. ठीक आहे, नाहीतर मग आन्सर सांगितलं नाही सर, मग सरलाच येत नसेल आहे का नाही. तर बघा, हे आपल्याला ओरिजिन आहे. याला आपण फर्स्ट क्वाड्रंट म्हणतो का? याला आपण फर्स्ट क्वाड्रंट म्हणतो. तर या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये अँगलची व्हॅल्यू 0 to 90 डिग्री असते का? बरोबर, अँगलची व्हॅल्यू किती असते? 0 to. सेकंड क्वाड्रंट मध्ये हा 90 झालं. सेकंड क्वाड्रंट मध्ये अँगल इथून मेजर करणार ना आपण, एक्स ऍक्सिस. हा अँगल 180 पर्यंत, 90 पासून कुठपर्यंत? सेकंड क्वाड्रंट मध्ये जो अँगलची व्हॅल्यू आहे 90 पासून. थर्ड क्वाड्रंट मध्ये तुम्ही सांगा आता, थर्ड क्वाड्रंट मध्ये अँगल कुठून कुठपर्यंत असतो? अँगल कुठून कुठपर्यंत असतो? आता ते प्लस प्लस मायनस मायनस ते बघितलं आपण कोऑर्डिनेट मध्ये, त्याची गरज नाही. आपण अँगल पाहतोय आता. बरोबर आहे, ते प्लस 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 मायनस प्लस असं बघितलं आपण, राईट. पण आता अँगल पाहतोय, त्याची गरज नाही. आता मला फक्त अँगल सांगा. थर्ड डिग्री 180 च्या पुढे कुठपर्यंत? परत 90 मिसळायचे, त्याच्यामध्ये ऍड करायचे 90. सो 180 to 270. म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये अँगल असणार तो? थर्ड क्वाड्रंट मध्ये अँगल असणार. आणि फोर्थ क्वाड्रंट म्हणजे कुठून कुठपर्यंत असणार?
273 एवढं समजलं का बघा? एवढं समजलं का बघा? 273 प्रत्येक क्वाड्रंट मध्ये अँगलची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 0 to 90 फर्स्ट क्वाड्रंट. मग मला सांगा 290 हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल? 290 हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल? फोर्थ का थर्ड का फिफ्थ? बघा 290 कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल? कधी कधी वाटतं सर एवढे सिंपल का घ्यायले आणि कधी कधी सिंपलच चुकते. 290 फोर्थ क्वार्टर मध्ये येईल कारण 270 ते 360 मधला रेंज मध्ये. चला कन्फ्युजन न होण्यासाठी आपण डायरेक्ट पाय मध्ये म्हणजे रॅडियन मध्ये पण व्हॅल्यू लिहूया. 0 डिग्री म्हणजे 0 रॅडियन, 90 म्हणजे पाय बाय, त्याच्यानंतर हे पाय बाय 2 टू 180 डिग्री म्हणजे पाय रॅडियन, त्याच्यानंतर 180 पाय टू 3 पाय बाय 2, 270 म्हणजे बघितले आताच आपण 2 3 पाय बाय 2 आणि हे 270 3 पाय बाय 2 किती असणार 2. तुम्हाला जर रॅडियन मध्ये आवड चालले तर त्याला डिग्री मध्ये करून सांगा. पण मला सांगा आता 4 पाय बाय 3 हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये अँगल आहे? 4 पाय बाय 3 4 पाय बाय 3. तुम्ही रॅडियन मध्ये अवघड चाललंय कम्पेअर करा, डिग्री मध्ये कन्वर्ट करा आधी त्याला मग सांगा. बघा व्यवस्थित एकदम सिंपल. अजून आपण मेन टॉपिकला गेलो नाही. चला काही जण फोर्थ आन्सर आहे, काही जणांचं थर्ड आन्सर आहे. थर्ड क्वाड्रंट नक्की, कारण पाय बाय 3 डिग्री मध्ये कन्वर्ट करून सांगू डायरेक्ट. पाय बाय 3 तुम्ही असं पण ठेवू शकता, पाय म्हणजे किती 180 असते ना, सो 4 पाय बाय 3 याला 180 बाय पाय ने मल्टिप्लाय करायचंय. पाय पाय विल कॅन्सल, 60 साइन 24. आता सांगा मला 240 कोणत्या क्वाड्रंट मध्ये येते? 240 कोणत्या क्वाड्रंट मध्ये येते सांगा. मीटिंग एंड होत आहे, मी काही आज नवीन मीटिंग घेणार नाही. हा बीट परत उद्या सुरू करूया एकत्र पूर्ण, कारण आज अर्धवट बीट परत 11 पर्यंत. फक्त मला 240 आता कोणत्या क्वाड्रंट मध्ये येते सांगा, ते मात्र चुकू नका. थर्ड येते कारण 240 180 ते 270 मध्ये आहे का? 180 ते 270 मध्ये आहे. क्लिअर आलं का? हे क्वाड्रंट तुम्ही काय करा, 2-4 क्वाड्रंट काढा. हे मी गणित देतो. 540 घ्या डिग्री मध्ये, 375 ते कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहेत ते सांगा फक्त मला, म्हणजे लिहून ठेवा तुम्हाला होमवर्क आजचं. हो 540. त्याच्यानंतर 7 पाय बाय 2 4 आहे 1020 डिग्री